पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अनामिकाला सांग तिची सासू काही एवढी खाष्ट नाहीये। सून आतमध्ये आली नाही म्हणून लगेच काही ती रागवणार नाहीये आणि टोमणे सुद्धा मारणार नाहीये। चालू द्या तुमचं, मी आहे आतमध्ये। बाय। थांब ना राधा, का चिडतीयस? हात सोड। मी म्हणालो ना तुला सॉरी, परत म्हणतो आहो तर खरंच सॉरी, खूप सॉरी। जाऊ मी? झालं? नाही, तू माझ्याशी नीट बोलत नाहीस, मी तुला कसं म्हणू जा म्हणून? मला वाटलं होतं तू माझ्यासाठी इथे आलीस, मला भेटायला आलीस। तू इथेच म्हणूनच आले होते मी, पण तुला भेटायला नक्की नाही। तुला दाखवायला आले होते एवढंच की मी तुझी वाट बघत नक्की नाही बसणार आहे। मलाही खूप काम आहेत, मलाही खूप लोक आहेत भेटण्यासारखी, पण मी तुला व्हॉलंटरीली भेटते कारण मला तुला भेटायला आवडतं। पण तू काहीतरी एक कमिट करणार मग टांग देणार हे मी अजिबात खपवून घेणार नाही। एनिवे, मी आणि मम्मा आता बाहेर चाललोय शॉपिंगला। रात्री उशिरा जेवून परत येणार होतो। तू जा ना, कंटिन्यू कर, तुझी खूप कामं असतील ती पूर्ण कर। नाही उगीच माझ्यामुळे तुझा वेळ नको ना वाया जायला। बाय। किमान आता तरी सचिनला ऑफिसला पाठव। आलात ना लाईनीवर? हा, कशाला एवढी नाटकं करत होतात? काहीतरी म्हणे सचिन बिकाऊ नाहीये। आधीच पैसे दिले असते ना तर एवढा वेळ तरी वाया गेला नसता। हा माझा चॉईस नाहीये, माझा नाईलाज आहे। मी डील करायला तयार झाली, मग मला जाणीव झालं की हे चुकीचं आहे। भावनाच्या भरात मी चुकीचा करते आणि मग जेव्हा मी ठरवलं की मी पैसे नाही देणार, मी बंद करणार, तेव्हा तू सचिनला ऑफिसला पाठवणंच बंद केलं ग वल्ली। तुला कळतंय का की सचिन मला भेटलं नाही पाहिजे या प्रयत्नात तू सचिनच्या करिअरचं नुकसान करते, त्याचा करिअर खराब करते, त्याला फसवते। एवढं पण तुला समजत नाही का ग? हो, मला उगाच अक्कल शिकवू नका, कळलं ना? बस कर आता। तुला बस करायला पाहिजे। तू माणसांची किंमत पैशाने करते, अरे माणसांची सोड, स्वतःच्या नवऱ्याची किंमत करते। कशी बाई आहेस ग तू? हातात पैसे असून सुद्धा तू सगळ्यात गरीब आहे। अगं तुला काय कळणार की तुझ्या लाईफमध्ये किती चांगली गोष्ट आहे। अगं सचिन की एवढा चांगला माणूस आहे आणि तुला त्याची कदर सुद्धा नाहीये। गप ग, आली मोठी शाणी। हे बघा, माझा ऐका, जर सचिन ऑफिसला यावं असं तुम्हाला वाटत असेल तर मी जेव्हा मागेन ना तेव्हा पैसे द्यायचे, कळलं? बाकी अक्कल शिकवू नका मला। आता ही डील या? हो, नक्की? नक्की। मामा चल 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 लवकर चल। मी जरा माई मावशींना भेटू। अगं येताना भेटू ना, तसंही ती म्हटले की मी काही खाष्ट सासू नाही, येताना भेटलीस तरी चालेल। बरं, येताना चक्कर टाकू मग। सचिन, पेपर काय वाचत बसलायस? काम कर जा। अरे नंतर करीन ना। अरे नंतर कशी करशील तू? म्हणजे आता तू माझ्यासाठी सुट्टी काढलीस, मग तू म्हणशील की आता तुझ्यासाठी सुट्टी काढली, मग आता मला कामं पूर्ण करायची आहेत, मग मला ओव्हरटाईम करायला लागेल, मग तू जागरण करणार, कशाला? अगं ते बघू ग ओव्हरटाईमचं नंतर। नाही नाही ऐक बस, हे बघ
मग अशी मावशी जे म्हणली ना ते पटलंय मला. मी तुला थोडा वेळ दिला पाहिजे, आपल्या संसारात अजून लक्ष घातलं पाहिजे म्हणून तर घेतली ना सुट्टी. मग आज आपण एकत्र वेळ घालूयात, काम करीन नंतर. नाही ते ठीक आहे, पण खरं सांगू मी सुद्धा खूप विचार केला. एका पैसे कमवणाऱ्या पुरुषाच्या मागे खंबीरपणे एका बायकोने उभं राहायला पाहिजे. ते काय म्हणतात ते प्रोत्साहन, प्रेरणा दिली पाहिजे बायकोने, हो की नाही? मगच आपली प्रगती होईल ना. वल्ली, बरी आहेस ना तू? काय झालंय तुला? मला काय झालंय? मी बरी आहे. तू बरा आहेस ना? काय आरामात तू निवांत पेपर वाचत बसलायस? कामं नाही करायचे तुला? मला असं वाटतं की आता आराम पुरे झाला, आता तू ऑफिसला जा. चल थांब, तू मला सुट्टी घ्यायला सांगितलीस की नाही? मग मी घेतली ना सुट्टी. काय मला ना कधी कधी कळतच नाही तुला नेमकं हवं काय असतं. मला काय हवं ते मरू दे ना. म्हणजे तुला काय मिळतं ह्याचा विचार कर. तुला एक चिडचिड न करणारी, समजूतदार, तुला प्रोत्साहन देणारी, तुझी प्रगतीची वाट खुलवणारी अशी बायको मिळाली आहे, हो की नाही? चल आता शहाण्यासारखं वाग आणि ऑफिसला जा. चल चल, उठ उठ. हे घालणार आहेस ना? हे घे, हे घे. तयार हो. नाही नाही, जागरण करायची नाही, ओव्हर टाइम पण करायचा नाही. तयार हो. माय गॉड यार, मेट गालाचा लुक येतो सिरियसली. अरे वा, अमेझिंग शॉपिंग झालेली आहे. बट आज आय एम व्हेरी हॅपी. मेट गाला वगैरे म्हणजे थोडं जास्तच झालं नाही का? ते तितकंच सुंदर आहे तो ड्रेस. काय करू आता? ए पण आई, थांब थांब थांब, मी आले, 2 मिनिटात आले. सचिननी वल्लीला सगळं सांगितलं असेल का? हॉटेलमध्ये रिया जे वागली ते वल्लीला कळलं असेल तर काय रियाक्ट झाली असेल ती? सचिन, कामात आहेस का? हो, पण बोला ना वहिनी, काय झालंय? अरे तूच सांग काय झालंय ते. म्हणजे हॉटेलमध्ये काय झालं ते तू सांगितलंस का वल्लीला? नाही, मी काय बोललो नाही वल्लीशी. नाही नाही, बरं राहू दे. हो नाही, बोला वहिनी मोकळेपणाने. काय 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 झालंय? अरे सकाळी रिया आली होती ना, म्हणून मला वाटलं. रिया मॅडम आल्या होत्या म्हणजे? कुठे आल्या होत्या? वाड्यात. आणि मी तिला आणि वल्लीला बोलताना पाहिलं, म्हणून मला वाटलं की तू वल्लीशी बोललायस की काय. वल्ली हे सगळं समजून घेईल का, रिॲक्ट करेल का, कशी रिॲक्ट करेल असं वाटलं, म्हणून म्हटलं तुला एकदा विचारावं. नाही म्हणजे मी तर काहीच सांगितलं नाही वल्लीला. सॉरी हा, तुला ऑफिसच्या कामात डिस्टर्ब केलं. नाही ठीक आहे, ठेवते हा, बाय. रिया मॅडम वाड्यावर का आल्या होत्या अचानक? बरं मला बोललं पण नाही कोणी काही. आणि आल्या तर वल्लीला भेटल्या डायरेक्ट. वल्लीने तरी सांगायला पाहिजे होतं मला.
की या दोघी मुद्दाम माझ्या अपरोक्ष भेटल्या. मम्मा चलो निघा. हो निघूया ना. सॉरी रे. गॉड मम्मा मी एवढी हॅप्पी आज. आपण किती दिवसांनी असे शॉपिंग करायला बाहेर पडलोय. खरंच मूड ऑफ असेल ना तर हे बेस्ट सोल्युशन आहे. झोपा बिपा नाही काढायच्या, डायरेक्ट शॉपिंगला जायचं. तू खुश आहेस ना? ऍब्सोल्युटली. मग झालं तर. बरं बाळा, आता मनासारखं शॉपिंग झालंय, पोटू भरलाय, तर आता निघायचं का? लेट्स कॉल इट अ डे. हो चलो. कुठे सोडायचं मॅडम ना? माझा काही प्लॅन नाही ठरलेला, सो घरीच. का ग? मला वाटलं तुझा आणि नीलचा प्लॅन ठरला असेल काहीतरी. मी नीलला अजिबात भेटणार नाहीये आज. का ग बाई, आता काय झालंय? तूच काय विचारतेस काय झालं? काल नाही का म्हंटलीस की असं सहजासहजी या लोकांना माफ नाही करायचं, नाही तर गृहीत धरतात आपल्याला. मग मी तुझं ऐकायचं ठरवलंय आणि नीलशी अजिबात बोलणार नाहीये. बाळा, ते मी पट्याला ऐकवायला बोलत होते. अगं पण तू हे मला सांगितलंस. हो पण मी ऐकवत पट्याला होते. मम्मा अगं मी तुला नील बाबतीत सांगत होते तेव्हा तू हे मला सांगितलंस. आय एम सॉरी बाळा, सॉरी. अरे आता काय सॉरी सॉरी? आता तुझा ऐकून मग मी भांडण लांबवलंय आता नीलशी. असं नको करूस राधा. कम ऑन यार मम्मा, मला काही कळत नाही. तू काल एक सांगितलंस, आज आता काहीतरी अपोजिट सांगतेस. तुझं काय चाललंय? बाळा, काल मी चिडले होते आणि आज राग गेलाय माझा. रात गई सो बात गई. आणि बाळा, आपण अशा गोष्टी फार ताणू नये. ताणल्यानं नातं तुटतं. सो राहू दे. भेटा एकमेकांना, बोला आणि प्रॉब्लेम सोडवून टाका. सुटलेत कधीच प्रॉब्लेम्स मम्मा. तो केव्हापासून सॉरी म्हणतोय. सरेंडर मोड मध्ये गेलाय पूर्ण. बघ, नील आहेच ग, फार गोड मुलगा आहे तो. प्लीज राधा, असं नको करूस ना. कधी कधी चुकतं माणूस, राहून जातात काही गोष्टी, विसरायला होतं. सोडून देत. आर यू शुअर? ऑफकोर्स आय एम शुअर. प्लीज जा आणि बोल त्याच्याशी. ओके? बोलल्यानं तुलाही हलकं वाटेल राधा. फाईन. मेसेज करून बघते कॉफीसाठी फ्री आहे का. गुड गर्ल. आय लव्ह यू. बोल ना. मग खाऊ दे रे, भूक लागले. काय राधा, मी तुला आय लव्ह यू म्हणतोय आणि तुला खायची पडली. मी पण म्हणेन, मला वाटलं की. ह्याला काय अर्थ आहे? एक तर तू इतका एवढी चिडून बसली होतीस आणि आता हे राग ना एकदम तुझ्या नाकावर असतो. मग राग येण्यासारखा वागलास की मग रागच येणार ना. ते तेव्हा, पण आता प्रेम तू जाईल असं वागतोय ना, मग ते जाऊ दे की थोडस होतो. मी आताच म्हणजे एकदम विचार आला माझ्या मनात. आपल्या लग्नानंतर आपल्याला घरी बर्फाच्या लाड्या ठेवायला लागतील नाही का? तुझ्या डोक्यावर ठेवायला. म्हणजे फार नाही, पण थोडा राग कमी होईल. शपथ, कसं नालायक रे. काय हिंसक बाई आहेस ग तू. हिंसक बाई? खरी हिंसा दाखवू तुला? दाखव घे, पण तुझ्या चिडण्यात मारण्यात मला प्रेमच दिसतं. अच्छा. आणि ते प्रेम मला दिवस रात्र सकाळ दुपार संध्याकाळ आज. बास बास बास, कळलं. थांब ना. मूवीला जायचं का? लेट नाईट शो. आणि आजीचं काय? ती बिचारी वाट बघत बसेल. राधा, तुझी आजी आपल्याला खूप मोपेक देते. फार ताणायला नको. पुढच्या वेळेला प्लॅन करून जाऊ. ओके? काय आता
माझं प्रेम उतू जातंय. हा बरं. बघ ना यार, तुला फक्त माझीच नाही, असं कॉम्बो पॅकेज मध्ये अख्ख्या फॅमिलीची काळजी आहे. काय करू रे तुझं? संपवा. भरवा. यार काय झालं? कुठे काय? काही नाही. तू सकाळपासून माझ्याशी नीट बोलत नाहीस. असं काही नाही. काय झालंय अनामिका? काय झालंय? काय झालं नाहीये ते विचार. तुला ऐकवण्याच्या नादात मी राधाशी बोलले आणि राधा आणि नीलचं भांडण झालंय. म्हणजे राधा अजून नीलशी बोलत नाहीये. आपल्या दोघांच्या भांडणात मी उगाच राधाला ओढलं. मला खूप वाईट वाटतं. मी असं करायला नको होतं ना. खरं तर मी असं करायला नको होतं. हे सगळं माझ्यामुळे सुरू झालंय. मी मेसेजेस पाहिले नाहीत, मी कॉल्स उचलले नाहीत, म्हणून हे सगळं झालं. या सगळ्याला खरं तर मी जबाबदार आहे आणि मला ह्याचं प्रायश्चित्त घ्यायचं. प्रायश्चित्त म्हणजे आता आपण दोघांनी एखाद्या हॉटेलची डेट ठरवूया. मी जाऊन त्या हॉटेलच्या बाहेर उभा राहतो आणि तू मुद्दाम येऊ नकोस. म्हणजे मला राहू दे तिकडे खोळंबलेलं असं ताटकळत. म्हणजे काय होईल, फिट्टमफाट होईल आणि हे मिटेल. ही कसली शिक्षा आहे? मग तू सांग, तुला मला काय शिक्षा द्यायची? मी काही शिक्षा देणार नाहीये. पट्या परत म्हण. पट्या चुप ना प्लीज. अजून एकदा. पट्या रे. अरे क्या बात आहे. अजून एकदा. नाही तर मी कर ना परत ते. तू गप्पा बसशील का? एकदा म्हण ना. नाही म्हण ना. म्हण ना. जा रे पट्या. म्हण ना. म्हण ना. आता कसं बरं वाटलं. म्हणजे सौरभ ना असं बोचतं. पट्या म्हटलं ना. आहा छान वाटत. चल आता मला दाखव काय काय शॉपिंग केलंस. असं नाही, एक एक ड्रेस मला घालून दाखव. बरं चल. चल. काय तू कुठे येतोस? आतमध्ये ड्रेस घालून दाखवतेस ना. तू इथेच बसायचंस. अगं मी येतो ना आतमध्ये. इथेच बसायचंस. बरं मला काय, मी मस्त फॅशन शो बघायला तयार राहतो. गुड. आलेच. शॉपिंग शॉपिंग शॉपिंग. सुंदर.
आज का मेन्यू पावभाजी. बघ आपल्या सारस बागेतल्या पावभाजीच्या गाडीवरची पावभाजी असते ना तशी करायचा प्रयत्न केलाय, पण तू टेस्ट करून बघ. काय झालं? काय नाही. तुझा चेहरा पडलाय आणि तुला ते लपवता येत नाहीये. दमलोय ऑफिसमध्ये. खोटं? खरं. अगदी खोटं. मला माहिती आहे ना दमलेला पट्या कसा दिसतो, अपसेट पट्या कसा दिसतो, एक्साइटेड पट्या कसा दिसतो, आनंदी पट्या कसा दिसतो, मला नीट माहिती आहे. सांग ना, मूड का ऑफ आहे? अगं काही नाही, भूक लागली. खा ना, तू पण खा. खिशात काय सारून ठेवलंस? काय नाही, जेव ना. सुरू कर सुरू कर. आय होप यांनी तुझा मूड छान होईल. यांनी आणि माझ्या कॉन्स्टंट बडबडीनं.